आज आपण बनवूया साबुदाणा खिचडी। त्यासाठी मी इथे 200 ग्राम साबुदाणा घेतला आहे आणि रात्रभर भिजवून ठेवला आहे छानपैकी असं। आता आपण इकडे कढईमध्ये टाकूया तेल। तेल थोडं गरम झालं की 4-5 हिरव्या मिरच्या टाकल्यात। मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। त्यानंतर आपण इथे 1 चम्मच जिरा टाकायचा आहे। थोडासा कढीपत्ता टाकूया। कढीपत्ता थोडासा तडतडला की आपण आपला साबुदाणा टाकायचा याच्यामध्ये। इथे मी ना 2 बटाटे छानपैकी असे उकडून घेतले तर आणि मग त्याला असे मधून कट करून घेतले। आता बटाटा मी थोडं जास्तच टाकले साबुदाण्यामध्ये, छान लागतो बटाटा साबुदाण्यामध्ये। त्याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करूया आणि इथे मी शेंगदाणे भाजून असं कूट करून घेतले, म्हणजे एकदम बारीक नाही, असे अर्धाले दरदरे ठेवले। तर आता आपण मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायच्यामध्ये। मिक्स करून घेतल्याच्या नंतर आपण याला 5 मिनिटासाठी झाकून ठेवूया। 5 मिनिटानंतर बघा आपली खिचडी एकदम परफेक्ट अशी तयार झाली आणि एकदम मोकळी तयार झाली आपली खिचडी। तुम्ही खिचडी मी तेलात बनवली, तुम्ही तुपात पण बनवू शकता। हे पहा एकदम मोकळी अशी खिचडी आपली तयार झाली, झटपट अशी। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा। धन्यवाद।